गुरुवारचा दिवस आहे, देवपूजा झालेली आहे, लक्ष्मी मातेचं पूजन झालेलं आहे, कथा आरती सगळं झालं. सोनल पण आलेली आहे आज. तर सोनल आणखीन जेवण केलेले नाही, म्हणत आहे ताई तुझी जी ही कामं आहेत ते आवर, मग आपण नंतर जेवण करू. मी काही जेवण करणार नाही, संध्याकाळीच आमचं जेवण होणार आहे. लक्ष्मी मातेला नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर अगोदर मी दीपकला आणि सोनलला जेवायला वाढत आहे. तर भांडी क्लीन करायची होती तेही करून घेतले, कपडे धुवायचे होते कपडे धुवून झालेले आहेत, वरती नेऊन वाळू घातले. जेवायचं दळण करायचं होतं, तर खूप सारी कामं माझी आवरलेली आहेत. आता अगोदर मी चपाती बनवून दिली, सोनल आणि दीपकचं जेवण झालेलं आहे. आता मी बनवत आहे खिचडी प्रसादात देण्यासाठी, म्हणजे प्रत्येक गुरुवारी शैवच्या मंदिरला जातात हे, तर मंदिरात देण्यासाठी मी खिचडीचा प्रसाद बनवते. तिकडे सोनलला सगळी तयारी करून दिलेली आहे, म्हणजे एकाला दोघे असतो ना खूप लवकर कामं आवरली जातात, एकट्यावरती कामाचा लोड येत नाही. तर भाज्या वगैरे सगळ्या कट करून दिल्या सोनलला, मी फक्त इकडं खिचडी बनवत आहे. खूप छान आणि टेस्टी खिचडी बनवून होते आणि मटर पण येत आहेत आता मार्केटमध्ये, तर फ्रेश मटर आपण टाकून ही खिचडी बनवू शकतो. खूप छान प्रसादाची खिचडी बनवून तयार झालेली आहे. तर प्रसाद पॅक केलेला